हॅलो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज रोहितला टिफिन नव्हता, त्याचा बॉस आला होता, त्याच्यामुळे मीटिंग होती त्याची. सो नाश्त्यासाठी त्याला बॉईल एग आणि बदाम दिले होते आणि आम्ही तिघांनीही ब्रेड आणि आमलेट असं खाल्लं होतं. ॲक्च्युली अर्णवला मी ब्रेड जास्त देत नाही, अवॉइड करतो, पण आज ॲक्च्युली एक पीस आम्ही ब्रेडचा दिला, कारण किती त्याला सांगणार ना की खाऊ नको वगैरे. सो असं मम्माला जरा मस्का पॉलिश चालू होतं. माझं ॲक्च्युली डोकं खूप दुखत होतं, म्हणून असा चेहरा माझा पडला आहे. चहा वगैरे घेतला, आम्ही तिघांनी मिळून छान नाश्ता केला. सो किचन ओट्यावरची भांडी वगैरे उचलून ठेवली, छान ओटा वगैरे क्लीन केला आणि भांडी घासायला घेतली. आपण कितीही डोकं दुखलं किंवा काय केलं, पण जोपर्यंत ओटा क्लीन करत नाही तोपर्यंत आपल्याला मनाला शांती नाही भेटत. ऑब्व्हियसली बिकॉज नेक्स्ट काम करायचं असेल तर जरा क्लीन असलेलंच बरं पडतं. सो आईंनी इथे छान फ्राईड राईस वगैरे केला, अर्णवला वांग्याची भाजी, त्याच्या शेंगा घातल्या होत्या, छान झाली होती भाजी. अंघोळ केली, केस धुतले आणि छान अंघोळ करून बाहेर आले, जरा फ्रेश वाटलं. अर्णवला इथे तयार केलं. मी तयार करताना बघा कसं ह्याचे झटके देत होता, एक स्टेप मारत होता अर्णव. खेचून घेऊन त्याला मी कपडे घातले. ऑलरेडी माझे फक्त 15 मिनिट्स बाकी होते रेडी होऊन. मी अजून रेडी व्हायची होती, देवपूजा बाकी होती, सगळंच करायचं बाकी होतं. तरी पण हा मध्ये काहीच करू देत नव्हता. देवपूजा पटपट आवरली आणि रिक्षात बसून आम्ही गेलो आज, कारण का आज बसची स्ट्राईक होती. घरी आलो, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले पुन्हा आणि दळण करायला घेतलं, कारण गव्हाचं पण दळण संपलं होतं आणि मिक्स भाकरीचं पण दळण संपलं होतं. इथे मला आई बोलत आहेत की आपण लवकर आवरून आपण दोघी झोपून घेऊया, कारण आम्हाला दोघींना पण फार झोप येत होती. गरमीत तर ना म्हणजे फ्रेशनेस कमी आणि फक्त आळस आणि झोपच येतो. काय माहिती असं तुम्हाला पण होतं का? म्हणजे आम्हाला दोघींना तर भरपूर होतो आहे. कामावरून घेतली की पहिलं झोपायचं, असंच झालं आहे आता. पहिलं कसं कुठे फिरायला जा किंवा राऊंड मारा, पण आता काहीच नाही. दोघी घरातलं कामावरलं की झोपून जातो. सर हे बघा, इथे आईंना झोप येते ॲक्च्युली. सो असो, मग आम्ही छान असं गप्पा मारत, आम्ही तासनतास आम्ही गप्पा मारू शकतो, आमचं एवढं बॉन्डिंग आहे. सो भांडणं पण करतो आम्ही, असं नाही की मी म्हणजे भांडणं छोट्या मोठ्या गोष्टीवरनं होतातच, असं नाही की नाही होत, पण आम्ही तेवढं अंडरस्टँड करून घेतो आणि पुढे लागतो आम्ही. आणि इथे मी गव्हाचं दळण वगैरे केलं आणि सगळं डब्यात वगैरे छान भरून घेतलं. कोशिंबीर केली होती आईंनी, वरण भात आणि भाजी केली होती शेवग्या शेंगाची. आणि ते अर्णव, मी, रोहित आणि माझा बाबू, एवढे छान फोटोज बघायला मजा वाटते ना. अर्णवला मी शोधतच होती, तोपर्यंत अर्णवही मला शोधत होता. त्याने हात असा वेव केला, अर्णवला पिकअप केलं, घरी आली. हात सोडून पळायचं म्हणजे पळायचं. संध्याकाळी ॲक्च्युली आमटी बनवली होती, त्याचा व्हिडिओ डिलीट झाला, अंड्याची आमटी. आणि इथे याचं प्रोजेक्ट होतं अर्णवचं नेक्स्ट डे स्कूलमध्ये, त्याच्यामुळे रोहित इथे करत होता काम. सो असा होता आजचा दिवस. थँक्यू.